स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? मग आजच्या या 5 महत्वाच्या करंट अफेअर्स नक्की पहा. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या घडामोडीमधून परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न तयार होऊ शकतात. चला फक्त 60 सेकंदात पाहूया. पहिली बातमी पहा. 80वा स्वातंत्र्य दिन. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले. परीक्षेसाठी नोट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 15 ऑगस्ट 2026 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. दुसरी बातमी पहा. 2026 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात प्रथमच पंतप्रधानाच्या आगमनानंतर वंदे मातरमचे गायन करण्यात आले. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम 150 वर्ष. तिसरी बातमी पहा. महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील 1 कोटी युवकांना AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली. तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा करण्यात आली. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 1 कोटी युवक AI प्रशिक्षण. चौथी बातमी पहा. भारताचे संरक्षण उत्पादन आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये विक्रमी 1,78,000 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा 76% आणि खाजगी क्षेत्राचा 24% वाटा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण उत्पादन 1.78 लाख कोटी रुपये. पाचवी आणि लास्ट बातमी पहा. भारतामध्ये पुढील 1 ते 2 वर्षात 7 ते 8 सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्याचे लक्ष्य जाहीर करण्यात आले आहे. तसेच 2047 पर्यंत भारताची न्यूक्लिअर एनर्जी कॅपॅसिटी 100 GW करण्याचे लक्ष्यही सांगण्यात आले. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 7 ते 8 सेमीकंडक्टर प्लांट्स आणि 2047 पर्यंत 100 GW न्यूक्लिअर एनर्जी. झटपट रिव्हिजन पहा विद्यार्थी मित्रांनो. 80वा भारताचा स्वातंत्र्य दिन, 150 वर्ष वंदे मातरम, 1 कोटी युवक, AI प्रशिक्षण, 1.78 लाख कोटी, संरक्षण उत्पादन, 7 ते 8 नवीन सेमीकंडक्टर प्लांट्स. आता